नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आत्मबल फाउंडेशन या युट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण गणितचा तिसरा चॅप्टर घातांक व घनमूळ हा बघणार आहोत. त्याचे काही इम्पॉर्टंट प्रश्न आपण बघणार आहोत. तर मी बघा तुम्हाला काही ट्रिक सांगणार आहे, ते व्यवस्थितरित्या तुम्ही बघा. त्यानुसार तुम्हाला घनमुळाचा कुठलाही जरी क्वेश्चन आला तरी ते सुटून जाईल. तर बघा, आपण हा चॅप्टर चालू करायच्या अगोदर मी तुम्हाला थोडी माहिती सांगतो. ती माहिती तुम्ही जरा बघा. तर 2चा तिसरा घात असं लिहिलेलं असते. हे 3 म्हणजे घातांक असतोय. या 3ला वरती जे 3 लिहिलेलं असते याला घातांक म्हणतात किंवा घात असं म्हणतात किंवा त्याला घात असं म्हटलं जाते. आणि जी खाली 2 असते 2 या 2ला पाया असं म्हटलं जाते. 2ला पाया असं म्हटलं जाते. मग 2चा तिसरा घात किंवा 2चा तिसरा घातांक म्हणजे 2चा तिसरा घात म्हणजे 2चा 3 वेळा गुणाकार. 2 गुणुले 2 गुणुले 2. 2चा किती वेळा गुणाकार? 3 वेळा गुणाकार असं याचं म्हटलं जाते. मग 2चा तिसरा घात किती बघा, 2चा 3 वेळा गुणाकार 8 येतोय. हे लक्षात घ्या. आता महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये घनमूळ काढा असा प्रश्न येतोय. म्हणजे जर तुम्ही प्रत्येक एनएमएमएस चा पेपर बघितला तर त्याच्यामध्ये घनमूळ काढा असा प्रश्न हा येतोय. तर ते तुम्हाला असं सुद्धा विचारलं जाईल बघा, घनमुळामध्ये इथं 3 दिलेला असेल आणि 729 असं विचारलं जाईल. म्हणजे तुम्हाला मी सांगालोय कशा पद्धतीने येतंय ते. इथं कुठलीही संख्या असू शकते आतमध्ये. इथं आता मी 729 घेतलेले आहे आणि ते असं घनमूळ वरती देतात, 3 देतात, याचा अर्थ ते घनमूळ असते. जर समजा काय बघा इथं असं फक्त दिलं 729 आणि इथं काहीच दिलं नाही, याचा अर्थ इथं काय नसते म्हणजे 2 असते, वर्गमूळ असते, ते घनमूळ होत नाही. हे सुद्धा लक्षात घ्या. त्यानंतर काय बघा 729 चे घनमूळ काढा असं सरळ सरळ विचारलं असते. 729 च घनमूळ काढा किंवा किंवा बघा 729 आणि काय बघा ब्रॅकेट पूर्ण असते 729 आणि त्याचा घातांक 1/3 दिलेला असतोय. म्हणजे 729 चं तिसरं मूळ, 729 चं घनमूळ ह्याचा अर्थ हे होतोय. ह्याचा अर्थ असा होतोय बघा, 700 हे असं घनमुळामध्ये दिलेलं असते किंवा 729 आणि त्याचा घात 1/3 किंवा 729 चं तिसरं मूळ, 729 चा घनमूळ ह्याचा पण अर्थ एकच. ह्याचा पण अर्थ एकच. हे सर्व गोष्टी माहीत असल्या पाहिजे. नाहीतर तुम्ही म्हणणार फक्त घनमूळ म्हणतात असं नाही. बघा इथं जर असं दिलं, इथं वर्गमुळामध्ये जर तुम्हाला काय बघा 525 असं दिलं वर्गमुळामध्ये, तर हे वर्गमूळ ह्याला म्हणायचं. ह्याचाच अर्थ 525 चा काय बघा 1/2 घात असा होतोय. 1/2 घात. जर समजा काय बघा तुम्हाला इथं 4 दिलं, 4 आणि इथं काही पण 725 अशी संख्या दिल्या, तर याचा अर्थ काय होतोय 625 चा काय बघा 1/4 घात. त्याला 725 चं चौथं मूळ असं म्हणतात. 725 चं कितवं मूळ? चौथं मूळ. इथं हे वरती 525 चं दुसरं मूळ असं झालं. तर असं याचं वाचन करतात. जर तुम्हाला काय बघा 6 इथं दिलेला आहे आणि इथं काय बघा 729 असं दिलेलं आहे, तर तुम्ही काय बघा 729 च काय बघा 6वं मूळ 1/6 असं सुद्धा त्याला लिहिता येते. या सर्व गोष्टी काय बघा लक्षात जर आलेल्या असतील तर आपण काय बघा चॅप्टरला चालू करणार आहोत. त्यापूर्वी चॅप्टरला चालू करण्यापूर्वी 1 ते 10 पर्यंतचं घनपाठ असलंच पाहिजे. 1 ते 10 पर्यंतचं घनपाठ असलंच पाहिजे. 1 चा घन 1 असतोय, 2 चा घन 8 असतोय, 3 चा घन 27 असतोय, 4 चा घन 64 असतोय, 5 चा घन 125 असतोय, त्यानंतर 6 चा घन 216 असतोय, 7 चा घन 343 असतोय, 8 चा घन 512 असतोय, 9 चा घन 729 असतोय आणि 10 चा घन 1000 असतोय. 1 ते 10 पर्यंत घनपाठ असलेच पाहिजेत. 1 चा घन अनेकदा म्हणा, 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64, 5 चा घन 125, 6 चा घन 216, 7 चा घन 343, 8 चा घन 512, 9 चा घन 729 आणि 10 चा घन 1000. हे 1 ते 10 पर्यंतचे घनपाठ असलेच पाहिजेत. हा जर बघा ह्याची जर जो प्रश्न येतोय तो प्रश्न सुटण्यासाठी जर ट्रिक वापरायची असेल तर 1 ते 10 पर्यंतचे घनपाठच असले पाहिजेत. आता कशा पद्धतीने ट्रिक वापरायची या सर्व गोष्टी मी काय बघा तुम्हाला मी सांगणार आहे. कशा पद्धतीने आपल्याला ही ट्रिक इथं वापरता येते ती. तर बघूया आपण आपला पहिला प्रश्न क्रमांक पहिला इथं घनमुळामध्ये दिलेला आहे. घनमुळामध्ये 0.02192 इज इक्वल टू किती असं विचारलेलं आहे. एनएमएमएस 24 डिसेंबर 2023 ला आलेला प्रश्न आहे. 4 ऑप्शन खाली तुम्हाला दिलेले आहेत. कशा पद्धतीने सोडवायचं बघा. आता इथं काय दिलेलं आहे, इथं फक्त मी लिहून घेतो आतली संख्या 0.02192
5-2. मी तुम्हाला आत्ता बघा इथं सांगतो, हे कायम तुम्ही लक्षात ठेवा. हे तुम्हाला काय बघा दशांश चिन्ह दिसतंय, पॉइंट दिसतो. ह्या पॉइंट नंतर वाचन कसं करायचं संख्येचं ते सांगतो. तर सिंगल सिंगल वाचन करायचं. म्हणजे कसं बघा 0 2 1 9 5 2 असं वाचन करायचं. त्याचं वाचन असं नाही करायचं की बघा इथं पॉइंट नंतर 0 21,952 असं वाचन त्याचं कधी होत नाही. जर काय बघा दशांश चिन्हाच्या ह्या बाजूच्या ज्या संख्या आहेत डाव्या साईडच्या त्याचं वाचन तुम्ही काय बघा जर संख्या दिलेली असेल म्हणजे 21,952 तर त्याचं फुल असं वाचन करू शकताय. खरं दशांश चिन्हानंतर वाचन कसं करायचं तर 0 2 1 9 5 2 सिंगल सिंगल संख्येचं वाचन करायचं. समजतंय काय बघा. जर अनेक उदाहरण देतो. जर तुम्हाला बघा 75 आणि दशांश चिन्ह 0 3 2 1 6 असं दिले. मी काय म्हणतोय दशांश चिन्हाच्या डाव्या साईडचं वाचन तुम्ही 75 असं पूर्ण करू शकताय. म्हणजे ते काय बघा हजारात असून दे लाखात असून दे असं पूर्ण वाचन करायचं. 75 असून दे 75 लाख असून दे. खरं त्यानंतर दशांश चिन्हानंतर वाचन सिंगल सिंगल संख्या 0 3 2 1 6 5 किती पण संख्या पुढे असू दे. खरं त्यांचं वाचन कसं करायचं तर सुट्टी सुट्टी संख्येचं वाचन करायचं सिंगल सिंगल. हे कायम लक्षात ठेवा. इथनं पुढे सुद्धा काय बघा जर असं आलं तर सिंगलच वाचन त्याचं करतात. त्यानंतर बघा चला आपला महत्वाची गोष्ट आपण चालू करूया. 0.021952 दिलेला आहे. आता आपल्याला हा काय बघा हे जे दशांश चिन्ह आहे ते काढून टाकायचं आहे आणि ते हित घ्यायचं आहे. ते काय बघा इकडे आणायचं आहे. बघा कुठल्याही संख्येच्या खाली काय नसते म्हणजे कुठल्याही संख्येच्या खाली काय असतोय 1 असतोय. आता हे दशांश चिन्ह जर समजा काय बघा हित गेलं तर इथं 1 0 वाढते. ते दशांश चिन्ह हित गेलं तर 1 0 वाढते. बघा हित आलं तर ते हित गेलं तर खाली 1 0 वाढतोय. ते इथं 9च्या इथं आलं तर 1 0 वाढतोय. ते 5च्या इथं आलं तर 1 0 वाढतोय आणि ते इकडे आलं 2च्या इथं तर इथं 0 वाढतोय. म्हणजे वरती काय झालेलं आहे बघा वरती काय झालेलं आहे पूर्ण संख्या आता तयार झाली. कुठली 21,952 आणि खाली काय बघा एकावरती किती शून्य आले 6 शून्य आलेले आहेत. म्हणजे खाली 10 लाख तयार झालेला आहे. आता हे काय बघा मगाशी घनमुळामध्ये आता हे सगळं घनमुळामध्ये असते. सगळं घनमुळामध्ये आहे. आपण काय बघा हे फक्त ह्याच्या रूपामध्ये करून घेतलं संख्येच्या रूपामध्ये तयार करून घेतलं. हे घनमुळामध्ये आहे सगळंच. आता आपण काय करू शकतोय ही जी वरची संख्या आहे ह्याला सुट्ट घनमूळ देऊ शकतोय आणि खालच्याला काय बघा सुट्ट घनमूळ देऊ शकतोय. म्हणजे काय करू शकतोय तर आपण काय बघा घनमुळामध्ये 21,952 लिहू शकतोय आणि घनमुळामध्ये काय बघा खालचं जे 10 लाख आहे 1 2 3 4 5 6 हे असं घनमुळामध्ये आपण लिहू शकतोय. हे सुद्धा बघा ह्याला सुद्धा घनमूळ असं सुट्ट देऊ शकतोय कारण हा घनमुळाचा नियम असतोय. ठीक आहे वरती आणि खाली दिलेलं आहे. आता मी जरा जागा नाही म्हणून इथं वरती लिहितो बघा. आपल्याला काढायचं आहे मेन म्हणजे 21,952 घनमूळ. काय काढायचं आहे 21,952 घनमूळ. काढायचं कसं सांगतो बघा. काढायचं कसं जरा लक्ष द्या. ट्रिक ही जर ट्रिक ज्या पोरग्याला लक्षात आली त्याला काय बघा सगळं समजलं. बघा 21,952 ह्याचं काय करायचं 3-3चं गट करायचं शेवटून ना इथं 2 5 9 यांचा एक गट केला नंतर 1 2 आता 3चा गट होत नाही काय अडचण नाही या दोघांचा गट करा. बघा शेवटच्या 952चा एक गट केला आणि 21चा एक गट केला. ह्याच्या पुढे 0 दिलं तरी चालतंय म्हणजे आता तिघांचा गट झाला 0 21 ओके. आता बघा इथं जरा लक्ष द्या. इथं एकक स्थानी म्हणजे 952च्या शेवटचा आकडा किती आहे 2 आहे. मग आपल्याला कुणाचा घन केल्यानंतर 2 येते शेवटी. कुणाचा घन केल्यानंतर 8चा घन केल्यानंतर किती येते बघा 8चा घन केल्यानंतर 512 म्हणजे 512च्या शेवटी सुद्धा काय बघा 2 येते. हे 51 पुढचं लक्षात घेऊ नका. हे पुढचं 95 काही लक्षात घेऊ नका. 2 कुणाचा घन केल्यानंतर शेवटचा आकडा 2 येतोय तर 8चा घन केल्यानंतर कुणाचा 8चा घन केल्यानंतर त्यामुळे इथं 8 लिहून घ्यायचं. त्यामुळे इथं 8 लिहून घ्यायचं. आता 21 आता विचार फक्त या 21चा करायचा. 21 हे कुणाच्या आणि कुणाच्या दरम्यान आहे 21 हे कुणाच्या बघा 2चा घन किती असतोय 8 असतोय. 3चा घन किती असतोय 27 हे 8 आणि 27च्या दरम्यान आहे ना. बघा 4चा घन किती असतोय 64. आपल्याला 21चा विचार करा. ते 8 आणि कुणाच्या दरम्यान आहे 27च्या दरम्यान आहे. बघा 27 घ्यायचं नाही कारण ते 21 पेक्षा मोठा आहे. इथं घ्यायचं 8 इथं घ्यायचं 8 खरं 8 घ्यायचं नाही. 8 घ्यायचं नाही. ते 8 कुणाचा घन आहे 2चा घन आहे म्हणून घ्यायचं 2. याचं उत्तर येते 28. 21,952चा घन किती येतोय 28 येतोय. इथं किती येतोय 28. आता आपल्याला काढायचा आहे घन कुणाचा याचा 10 लाखाचा. याचा घन काढायचा कसा सांगतो तुम्हाला. तर याचं काय बघा 10 लाखाचा घन काढायचा इथं लिहून जरा सांगतो. इथं बघा लक्ष द्या 10 लाखाचा घन काढायचा कसा. बघा 10 लाख
1 2 3 4 5 6. इथं 1 खाली लिहायचा, इथं गुणुले 1 लिहायचा, इथं गुणुले 1 लिहायचा. मी 3-3चं गट केल्यात, 3-3चं गट केल्यात. कारण घन हे 3 संख्यांचाच गुणाकार असतोय घन म्हणजे. तर बघा ह्या 2 शून्य ह्या याच्यावरती द्या, या 2 शून्य याच्यावरती द्या, या 2 शून्य याच्यावरती द्या. म्हणजे 100 गुणुले 100 गुणुले 100 हे जर 3 वेळा असेल तर त्याचं संख्या येत्या 10 लाख येत्या. आणि हे काय बघा हे घनमुळामध्ये जर केलं तर यातनं 100 फक्त बाहेर काढायचा. 100 त्याचं उत्तर असणार. म्हणजे याचं उत्तर किती असणार? 28/100. आता इथं सुद्धा दशांश चिन्ह आहे, इथं सुद्धा दशांश चिन्ह आहे. आपल्याला काय बघा खालचं 100 काढायचं आहे, कारण खाली 100 कुठेही नाही. त्यामुळे बघा दशांश चिन्ह इकडे गेलं, त्यामुळे हे सुद्धा दशांश चिन्ह इथं गेलं, त्यानंतर दशांश चिन्ह इथं गेलं, तर हे दशांश चिन्ह इथं गेलं. म्हणजे येणार 0.28. येणार किती? 0.28 हे आन्सर. ऑप्शन क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. ठीक आहे. जर तुम्हाला समजलं नसेल तर पुढे बघा. समजलं नसेल तर पुढे बघा. 0.28 उत्तर कसं येते? हे अवघड काहीच नाही याच्यामध्ये. तुम्ही म्हणणार काय बघा भरपूर अवघड आहे. अवघड काहीच नाही. जरा बघा, लक्ष द्या. चला, प्रश्न क्रमांक दुसरा बघा. काय दिलेला आहे? तर घनमुळामध्ये काय बघा 6 इथं दिलेला आहे. सॉरी, हे घनमूळ नव्हं, तर काय बघा 6वं मूळ आहे. घनमूळ असं वाचन होत नाही. 6वं मूळ कुणाचं? 19,683 आणि त्याचा वर्गाने दिलाय बघा. त्याचा वर्गाने दिलाय. मी तुम्हाला सांगितलेलं मगाशी. तुम्हाला काय बघा सांगितलेलं, जर 19,683 तुम्ही असं दिलं, त्याचा वर्ग जो आहे ती आतली संख्या आहे तशी दिली. हे जर काढून टाकायचं असेल तर काय बघा वरती 1/6 वरती काय बघा 1/6 असं सुद्धा लिहू शकतोय, असं लिहू शकतोय. आता बघा फक्त एवढ्याचा विचार करायचा. आता फक्त काय बघा हे दिसते की नाही, एवढ्याचा विचार करा. 2 आणि 1/6 यांच्यामध्ये असतोय गुणाकार. या 2 आणि 1/6 मध्ये काय असतोय? गुणाकार. बघा हे 2 सुद्धा अंशाला आहे, हे 1 सुद्धा अंशाला आहे आणि 6 आहे ते छेदाला आहे. 6 कुठं आहे? ते छेदाला आहे. हे लक्षात घ्या. हे 2 आणि 1 अंशाला आहेत. त्यामुळे बे के बे, बे त्रिक 6 म्हणजे याचं उत्तर आलं 1/3. याचं उत्तर किती आलं? 1/3. बघा ही गोष्ट मी परत इकडे लिहितो. म्हणजे 19,683 त्याच्या डोक्यावरती किती आलं? 1/3. 1/3 आलं. हे आम्ही ना असं दिलं तर चालतंय काय? हे 1/3 म्हणजेच काय, मी ते घनमूळ चिन्ह काढलं आणि 19,683 लिहिलं तर रिव्हर्स परत 1/3चा अर्थ म्हणजेच घनमूळ असते. ह्या संख्येचं घनमूळ. मग फक्त मी असं लिहिलं 19,683चं फक्त तुम्हाला घनमूळ काढायचं होतं. दिलंय किती बघा असं कॉम्प्लिकेटेड. तुम्हाला 6 असे इथं वरती दिले, त्यामुळे तुम्ही काय बघा सोडवणारच नाही पुढे. असं करायचं नाही, एकदम सोपं आहे. सॉरी, इथं काय बघा हे 2 इथं दिलेला आहे. हे 2 नाही, इथं काय बघा वर्ग आहे तो त्याचा. तिथं किती काय वर्ग आहे त्याचा तो. हे 2 इथं खाली आलेला आहे चुकून, टायपिंग मिस्टेक. तर काय बघा वर्ग आहे त्याचा. 19,683चा वर्ग आहे आणि ते वर्ग केल्यानंतर कशा पद्धतीनं झालं ते कळालेलं असेल तुम्हाला. काय काढायचंय तुम्हाला? 19,683चा घन काढायचा आहे. ठीक आहे. चला आपण घन काढूया. आपल्याला फक्त घनच काढायचं हे समजून घ्यायचं आहे. तर बघा, तर कशा पद्धतीनं ट्रिकनं तुम्हाला सांगतो ते बघा. घनमुळामध्ये 19,683 काय करायचं? शेवटून काय बघा या 3 संख्येचा गट करायचा. त्यानंतर राहिलेल्या काय बघा जेवढ्या संख्या असतील त्यांचा गट करा. आता इथं बघायचं शेवट ह्या तिघांच्या याच्यामध्ये शेवटचा आकडा 3 आहे. मग असा कुणाचा घन केल्यानंतर शेवटचा आकडा बाबा 3 येतोय? सर 7चा घन केल्यानंतर 343 येते. त्यामुळे म्हणून सांगतो 1 ते 10 पर्यंत घनपाठच पाहिजे. 343 आलं की नाही 7च्या घनाच्या शेवटी. कुणाचा घन केल्यानंतर बाबा 343 आले किंवा शेवटचा आकडा 3 आलेला आहे. कुणाचा घन केल्यानंतर 7चा, म्हणून इथे शेवटी 7 लिहायचं. आता ह्या 19चा फक्त विचार करा. 19 हे कुणाच्या आणि कुणाच्या दरम्यान आहे? तर 2चा घन येतोय 8 येतोय. बघा 1चा घन किती येतोय? 1 येतोय. 2चा घन किती येतोय? 8 येतोय. 3चा घन किती येतोय? 27 येतोय. 4चा घन किती येतोय? 64 येतोय. 19 कुणाच्या दरम्यान आहे? 8 आणि 27च्या दरम्यान. 27 घ्यायचं नाही, कारण का ते 19 पेक्षा मोठा आहे. मग 19 पेक्षा लहान कोण? 8. मग 8 कुणाचा घन आहे? तर 2चा घन आहे, म्हणून इथं 2 घ्यायचं. 27 हे आन्सर. ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. चला, अजून सुद्धा समजलं नसेल तर पुढचा क्वेश्चन बघा. तर प्रश्न क्रमांक काय बघा तिसरा दिलेला आहे काय बघा. 24,389चं घनमूळ किती असं विचारलेलं आहे. तर हे आपण असं सुद्धा लिहू शकतोय. घनमुळामध्ये 24,389 किंवा ते आपण काय बघा किंवा बघा हे 24,389 चा काय बघा 1/3 असं सुद्धा लिहू शकतोय. बघा या दोघांचा अर्थ एकच आहे. आपल्याला विचारलेला आहे घनमुळामध्ये काय दिलेला आहे?
24,389 आणि त्याचं घनमूळ विचारलेलं आहे. काय करायचं, शेवटच्या 3 अंकांचा बघा 9, 8 ने 3चा मी गट केला. आता 9 कुठल्या संख्येचा घन केल्यानंतर त्याच्या एकक स्थानी किंवा शेवटचा आकडा 9 येतोय, तर तुम्ही म्हणा 9चा घन केल्यानंतर 9चा घन केल्यानंतर 729 येतोय. 9 येते का नाही? कुणाचा घन केल्यानंतर 9चा, म्हणजे या तीन संख्येच्या साठी 9 लिहायचं. आता ह्या 24चा फक्त राहिला 24चा संबंध. 24 कुणाकुणाच्या 2चा घन किती येतोय? 8 येतोय आणि 3चा घन केल्यानंतर 27 येते. हे 8च्या आणि 27च्या दरम्यान 24 येते. खरं 27 घ्यायचं नाही का? ते 24 पेक्षा मोठा आहे म्हणून घ्यायचं नाही. 24 पेक्षा लहान कोण आहे? 8. 8 आणि 8 कुणाचा घन आहे? तो 8 2चा घन आहे. मग त्याच्यासाठी 2 इथं घ्यायचं. 8 घ्यायचं नाही, 2 घ्यायचं. एवढं कुणाचा घन आहे ते बघायचं. तर इथं काय बघा, म्हणून त्याचं बरोबर उत्तर 29 येते. ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. आता मला वाटते जवळपास समजलंच असेल. तर काय बघा, तुम्हाला मला वाटते चुकणार नाही तुम्ही. त्यानंतर प्रश्न क्रमांक काय बघा, 4 बघा. घनमुळामध्ये 68 59 दिलेला आहे. इज इक्वल टू किती असं विचारलेलं आहे. 21 मार्च 2021 ला प्रश्न आलेला होता. तुम्ही काय बघा, फक्त हे घनमुळामध्ये काय बघा 68 59 लिहून घ्यायचं. बरोबर किती बघा, शेवटच्या 3 संख्येचा काय करायचा? गट करायचा. घनमूळ म्हणजे कधी पण 3 संख्येचा गट करायचा. कितीही संख्या असू द्यात पुढं खरं शेवटून 3 संख्येचा गट. त्यानंतर काय बघा, राहिलेल्या काय बघा संख्यांचा गट. आता इथं राहिलेली एकच संख्या आहे, असून दे की काय अडचण नाही. त्याच्या पुढे तुम्ही 0 द्या. 006 म्हणजे 3 संख्या झाल्या. कुठल्याही संख्येच्या पुढे 0 दिलं तर त्याचा काही संबंध नाही. ती संख्या कमी किंवा जास्त होत नाही, तेवढीच संख्या राहते. किंवा 6 असं ठेवा. बघा आता ह्या 859 आहे, इथं शेवटी किती आहे? 9. मग कुठल्या संख्येचा घन केल्यानंतर त्याच्या उत्तराच्या शेवटी 9 येते, तर तुम्ही म्हणाल 9चा घन केल्यानंतर 729 येते. म्हणजे शेवटी 9 येतोय. शेवटी किती येतोय? 9 येतोय. म्हणजेच कुणाचा घन केल्यानंतर 9, म्हणजे ह्याच्या जागी आपण लिहिलं 9. आणि या 6 ही कुणाकुणाच्या दरम्यान बघा, 1चा घन येतोय 1, 2चा घन येतोय 8 आणि 3चा घन येतोय 27. 6 हे आहे 1 आणि 8च्या दरम्यान. बरोबर आहे की नाही? 6 कुणाकुणाच्या दरम्यान आहे? 1च्या आणि हे 8च्या दरम्यान आहे. खरं 8 घ्यायचं नाही, कारण 8 6 पेक्षा मोठा आहे. घ्यायचं कुठे? 1 घ्यायचं. खरं 1 कुणाचा घन आहे? 1 ह्या 1चा घन आहे. हे 1 घ्यायचं, हे 1 घ्यायचं नाही. बघा 1 कुणाचा घन आहे? तर ह्या 1चा घन आहे, म्हणून इथं 1 घ्यायचं. तर 19 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आलेलं आहे. मला वाटतं हे समजलेलं असेल घनमूळ तुम्हाला काढायचं कसं. 19,783 घनमूळ तुम्ही काढा आणि त्याचं मला उत्तर कमेंटमध्ये द्या. आणि ही जर तुम्हाला काय बघा ट्रिक आवडलेली असेल तर तुम्ही लेक्चरला लाईक करू शकताय. त्याच पद्धतीने शेअर सुद्धा करू शकताय जे 8वीचे विद्यार्थी आहेत त्यांना. आणि चॅनेलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे काय होतंय की नवनवीन जे व्हिडिओ आहेत ते सर्वप्रथम तुम्हाला येऊन मिळतात. त्यानंतर काय बघा 6वा प्रश्न. 6वा प्रश्न काय बघा इम्पॉर्टंट प्रश्न आहे, आयएमपी प्रश्न आहे. हे सोडवायचा कसा बघा. 6वा प्रश्न काय दिलेला आहे बघा, 3m दिलेला आहे प्लस 3m + 1 इज इक्वल टू 108. 108 दिलेला आहे. तर m इज इक्वल टू किती असं म्हटलेलं आहे. काय दिलेलं आहे? 3चा m घात अधिक 3चा m + 1 घात दिलेला आहे. m + 1 असं दिलेलं आहे बघा. m + 1 बरोबर 108 असं दिलेलं आहे. तुम्हाला मी काय बघा, हे आहे तसं ठेवा. इथं जरा काय बघा, जरा बघा काय करायचं. एक तुम्हाला घातांकाचा नियम सांगतो. a⁻m गुणुले a⁻n आहे. पाया समान आहे. ए म्हणजे पाया, ए म्हणजे पाया, पाया समान, पाया ए आहे ना. पाया समान असता गुणाकारामध्ये घातांकाची, म्हणजे m आणि n हा घातांक आहे. पाया समान असताना गुणाकारामध्ये घातांकांची बेरीज होते. a⁻m + n लिहिलेला आहे. बघा हीच गोष्ट आपण अशी सुद्धा लिहू शकतोय. रिव्हर्स मध्ये गेलं तर हीच गोष्ट आपण अशी सुद्धा लिहू शकतोय. आता तुम्हाला दिलेलं काय? 3m + 1 हे दिलेलं आहे. हे बघा हे दिलेलं आहे. म्हणजे काय दिलेलं आहे? 3 हा पाया दिलेला आहे आणि त्याच्या डोक्यावरती m + 1 असं दिलेलं आहे. तर तुम्ही काय बघा ह्याचं असं करू शकताय. 3चा m घात गुणाकारामध्ये 3चा 1 घात. 3चा m घात गुणाकारामध्ये बघा, म्हणजे पाया समान आहे आणि जे घातांक आहे त्यांची बेरीज केलेली आहे. पाया समान आहे, त्यांची घातांकांची बेरीज केलेली आहे. कळतंय काय ते बघा, लक्षात घ्या. हे समजतंय काय बघा तुम्हाला. तर आपण काय बघा इथं 3m झालं प्लस इथं 3m गुणुले 3(1) इज इक्वल टू 108. 108 दिले. आता बघा ही गोष्ट आणि ही गोष्ट यांच्यामध्ये प्लस चिन्ह आहे.
प्लस ज्यावेळी चिन्ह असते त्यावेळी जर त्यांच्यामध्ये समान कुठल्या गोष्टी असतील तर त्या बाहेर काढू शकतोय आपण. बघा हे 3 हे बाहेर काढूया 3 कारण इथं सुद्धा आहे आणि 3 इकडे सुद्धा बघा. अधिक चिन्हाच्या ह्या बाजूला बघायचं 3 आहे, अधिक चिन्हाच्या ह्या बाजूला सुद्धा 3 आहे, म्हणून मी 3 ह्या दोघांच्यातनं बाहेर काढतोय. आता इथं राहतंय काय बघा, 3 जर बाहेर काढलं तर ह्या बाजूला राहतंय काय बघा, जरा लक्षात घ्या मी काय सांगतोय ते तुम्हाला. आपण कॉमन काढणार आहे आता 3 प्लस 3 गुणुले 3 इज इक्वल टू 108. ह्याच्यातनं आणि ह्याच्यातनं आपण काय करायचंय, कॉमन काढायचं आहे, बाहेर काढायचं आहे. तर समान कोण आहे तर त्यांच्यामध्ये 3 हे समान आहे म्हणून बाहेर काढलं. जर ह्याच्यातनं हे काढलं तर इथं राहणार काय, काहीच राहणार नाही, तर 1 राहतोय. 0 लिहायचा नाही, 1 राहतोय, कारण ह्याच्यात आणि ह्याच्यात गुणाकार आहे. इथं काय राहिलं, 3 कंसाच्या बाहेर काढलं तर किती राहिला, 1 राहिला. अधिकचं चिन्ह आहे ते लिहिलं. 3 बाहेर काढलाय, ह्यो 3 आहे का बघा, इथं राहिलेला आहे, म्हणजे 1/3 108. मग 3 गुणाकारामध्ये बघा 1 आणि 3 किती झालं, 4 बरोबर 108. हे काय बघा 4 जे आहे ते गुणाकारामध्ये 108 ला काय होणार ते, म्हणजे 3 इज इक्वल टू 108 भागाकारामध्ये 4. हे बघा 4 इकडे गुणाकारात होतं, इकडे गेल्यानंतर ते भागाकारात आलं. 4 1 4, 4 2 8, उरलं 2, 4 7 28, म्हणजे 3 इज इक्वल टू 27 झालं. आता काय करायचं बघा, 3 इज इक्वल टू 27 आलं, इथं 3 इज इक्वल टू 27 म्हणजे 3 चा घन आहे. बघा इथं 3 आहे आणि इथं सुद्धा 3 आणि मध्ये बरोबर चिन्ह असेल तर वरती m इज इक्वल टू 3. वरती जे दिलेलं आहे आपण घात आहे ते सुद्धा समान करू शकतोय. पाया जर समान असेल आणि मध्ये जर बरोबर चिन्ह असेल तर आपण घातांक वरचे समान करू शकतोय. म्हणजे वर एकाचा घात होता m आणि एकाचा घात होता 3, हे मी समान केलं, म्हणजे m ची किंमत किती आली, 3. ऑप्शन क्रमांक 1 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. एकदम सोपा प्रश्न आहे. जर तुम्हाला रूल कळाला तर काय बघा प्रश्न एकदम सोपा आहे, त्यामुळे हे लक्षात घ्या. नंतर प्रश्न क्रमांक 7 बघा कशा पद्धतीने सोडवायचा. 1 इज इक्वल टू किती, तर काय बघा घनमुळामध्ये दिलेला आहे 1728, गुणाकारामध्ये 4913 आणि हे घनमुळामध्ये दिले, सॉरी इथं घनमूळ द्या, इथं घनमूळ द्या. घनमुळामध्ये काय दिलेलं आहे 1728, गुणाकारामध्ये 4913 बरोबर किती, घनमुळाचा प्रश्न आहे, समजून घ्या. तर काय बघा याचं उत्तर किती हे सांगा आणि 4 पर्याय दिलेला आहे. काय करत बसणार तुम्ही, ह्याचा आणि याचा गुणाकार करत बसणार, करू नका. तर काय बघा याचा अर्थ असा असतोय, तर तुम्ही सेपरेट घनमूळ देऊ शकताय. घनमूळ 1728 ला देऊ शकताय, गुणाकारामध्ये घनमूळ तुम्ही 4913, म्हणजे 1728चं काय बघा घनमूळ काढा आणि 49 4913चं घनमूळ काढा आणि मध्ये गुणाकार चिन्ह द्या, झालं. त्याचा अर्थ सुद्धा तेच असतोय, एवढं लक्षात ठेवा. गुणाकारमध्ये करत बसायचं नाही. मग ह्याचं घनमूळ कसं काढायचं बघा, शेवटच्या 3चा गट केला 8 आलं. 8 कुणाच्या शेवटी असते तर 2चा घन केल्यानंतर 8 असते ना, मग इथं येणार काय बघा 2 आणि इथं 1 काय बघा 1चा घन 1 असतोय, 2चा घन काय बघा 8 असतोय. 1 कुणाच्या दरम्यान आहे किंवा इथंच आहे ना, ते 1 आणि 8च्या दरम्यानच आहे आणि मग काय बघा आपण 1 घेणार. 1 हा कुणाचा घन आहे तर 1चा घन, म्हणजे 1728 झाला 12चा घन. आणि त्यानंतर 4913 गुणाकारामध्ये 4913, इथं शेवटच्या 3 743च्या 7 येणार आणि 4 हे 2च्या घनचा आणि 3च्या घनाच्या दरम्यान असते आणि इथं 2 घेणार. 2चा घन काय आहे बघा, नाही सॉरी 1चा घन 7 येणार आणि 1चा घन किती असतो 1, 2चा घन किती 8 असतोय, तर 1 आणि 8च्या दरम्यान मग 1 येणार, त्याच्यापेक्षा लहान, म्हणजे ठीक आहे 17 येणार. हे बघा हे तोंडी सुद्धा मला निघते आता, तर तुम्ही सुद्धा काढा. आणि 12 आणि 17 यांचा गुणाकार मात्र तुम्हाला जमला पाहिजे. तर 12 पंच 60, 12 7 84, 4 हातच्याला 8, 12 1 12, 12 आणि 8 20, 204. ऑप्शन क्रमांक 4 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. 204 हे त्याचं उत्तर येते. 12 गुणिले 17 किती येते 204. 12 ने 17ला गुणले, फक्त 12चा पाडा येतोय सर्वांनी. नंतर प्रश्न क्रमांक 8 कसा सोडवायचा बघा, जर x इज इक्वल टू 2 आणि त्याचा घातांक वजा 1 दिलाय, इथं y बरोबर त्याचा घात बघा y बरोबर 2, त्याचा घातांक वजा 2 दिलाय, तर x अधिक y बरोबर किती. घातांकाचे नियम हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. घातांकाचे भरपूर असे काय बघा, जर काय बघा घातांकाच्या नियमामध्ये a रेस टू m असेल, a रेस टू वजा m असेल, तर आपण 1/a रेस टू m असं लिहू शकतोय. काय लिहू शकतोय बघा, a ही एक संख्या आहे आणि तिचा घातांक वजा m आहे, वजा m, तर आपण ही a ला काय बघा a च्या खाली 1 असतोय
तो घातांक कोणाचा आहे माहिती आहे काय? ए छेद 1 चा वजा m वा घात आहे. खरं ए च्या खाली काय बघा फक्त ए लिहिलं तरी चालतंय, एक लिहायची काय गरज नाही. मग आता आपल्याला हे वजा m काढायचं असेल तर त्या काय बघा ए छेद 1 ला आपण उलट केलं तर 1 छेद ए झाला आणि रेस टू m पॉझिटिव्ह आला. लक्षात घ्या. किंवा ए छेद बी आहे आणि त्याचा काय बघा वजा m वा घात आहे. ए छेद बी आणि त्याचा रेस्टला किती वजा m वा घात असेल तर आपण कंसामध्ये बी छेद ए हे काय बघा बी छेद ए उलट करायचं आणि वरती काय बघा m लिहायचं. वरती काय बघा फक्त म्हणजे वजा m जर घालवायचं असेल तर काय बघा आतलं अंश आणि छेद उलट करायचं आणि वरती काय बघा पॉझिटिव्ह m लिहायचं. हे दोन काय बघा दोन इम्पॉर्टंट काय बघा घातांकाचे नियम आहेत. घातांकाचं काय बघा हे इम्पॉर्टंट नियम आहेत. घातांकाचं तसं काय बघा 8 वरती नियम दिलेला आहे ते काय बघा तुमच्या पुस्तकात ते लक्षात घ्या. तर काय बघा इथं x इज इक्वल टू काय बघा हे दिलेला आहे तर आपण असं लिहू शकतोय x जर तर x बरोबर 1/2 रेस टू 1 असं लिहू शकतोय. धन 1 करू शकतोय. ह्या 2 छेद खाली 1 असते 2/1 तर त्याला उलट केल्यानंतर 1/2 झाला. इथं y बरोबर आपण असं लिहू शकतोय 1/2 चा दुसरा घात लिहू शकतोय. 1/2 चा दुसरा घात लिहू शकतोय. तर x प्लस y इज इक्वल टू किती हे विचारलेलं आहे. इथं काय बघा x बरोबर 1/2 चा काय बघा 1 वा घात तेवढंच येणार. कुठल्याही संख्येचा जर 1 वा घात असेल तर तीच संख्या येते आणि y चा काय बघा दुसरा घात ह्याचा अर्थ काय 1 चा सुद्धा दुसरा घात आणि खालच्या 2 चा सुद्धा दुसरा घात म्हणजे 1/4 y ची किंमत किती आली 1/4. त्या किमती फक्त इथं टाकायच्या आहेत. x अधिक y मध्ये x ची किंमत होती 1/2 y ची किंमत होती 1/4 तिरकस गुणाकार करा ह्याचा 4×1=4 अधिक या 2 आणि 1 चा गुणाकार 2 आणि खाली ह्या दोघांचा गुणाकार 2 आणि 4 चा 4×2=8 6 अधिक 8 बे के बे बे त्रिक 6 बे चौक 8 3/4 हे उत्तर. ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. बघा कशा पद्धतीने प्रश्न सोडवलाय ते सोपा प्रश्न आहे. तुम्हाला घातांकाचे नियम जर माहित असतील तर. त्यानंतर प्रश्न क्रमांक एवढेच बघा 8वा प्रश्न हे संपलेला आहे. मी तुम्हाला एक प्रश्न देतो तो म्हणजेच काय बघा जर काय बघा ओके त्यानंतर काय बघा मी तुम्हाला एक प्रश्न देतो तो प्रश्न काय आहे तो लक्षात घ्या तुम्ही. तर तो प्रश्न इथं थांबा. ठीक आहे तो प्रश्न बघा इथं देतो मी तुम्हाला. हा प्रश्न घ्या एक तो क्वेश्चन महत्वाचा क्वेश्चन आहे IMP क्वेश्चन आहे. तर क्वेश्चन काय देतोय जर 729 चं घनमूळ 729 चं घनमूळ किती आहे 9 आहे तर मला काय बघा तर तुम्ही मला घनमुळामध्ये 0.000000729 किती येते 1 2 3 4 नाही इथे एक 0 काढायला लागणार आहे. इथं 729 किती येणार आहे 1 2 3 4 हा 6 बरोबर आहे. तर घनमुळामध्ये 0.0000729 किती येईल हे मला काय बघा तुम्ही सांगायचं आहे. एक ऑप्शन देतो मी 0.09 दुसरा ऑप्शन देतो 0.9 तिसरा ऑप्शन देतो 0.009 की चौथा ऑप्शन देतो 9. तर याचं बरोबर उत्तर किती येईल ते मला कमेंट मध्ये सांगा. तर हे कसं सोडवायचं जसा पहिला प्रश्न सोडवलाय तसंच सोडवायचं. म्हणजेच काय बघा तुम्ही इथं 0.00729 लिहून घ्या. खाली त्याच्या किती असतोय काय नाही म्हणलं तर त्याच्या खाली 1 असतोय आणि दशांश चिन्ह जर इकडे गेलं किती घरं 1 2 3 4 5 6 म्हणजे खाली 1 2 3 4 5 6 आणि वरती त्यावेळी किती येणार 729. आता हे आपल्याला तुम्हाला काढा येते हे वरच्याचा अर्थ की बघा घनमुळामध्ये आहे सगळे 729 ला वेगळं घनमूळ द्या आणि खालच्या 10 लाखाला वेगळं घनमूळ द्या. 10 लाखाचं काय बघा 3 भाग कसं करायचं 1 गुणुले 1 गुणुले 1 असं लिहून घ्या आणि ह्या 2 शून्य एकावरती द्या ह्या 2 शून्य एकावरती द्या ह्या 2 शून्य एकावरती द्या आणि या तिघांच्या मधनं किती बाहेर काढणार बघा तिघांच्या मधनं बाहेर किती काढायचं ते बघा आणि उत्तर किती येते ते मला कमेंट मध्ये सांगा. अशा पद्धतीने केलं तरी चालतंय काही अवघड नाही. जर काय बघा तुम्हाला हे गोष्ट समजलं पाहिजे जर काय बघा तुम्हाला असं दिलं 1000 दिलं तर ह्याचं घनमूळ किती बाबा घनमुळामध्ये 1000 किती असते तर घनमुळामध्ये 1010 असते खरं कसं तर बघा 1 गुणुले 1 गुणुले 1 म्हणजे इथं काय बघा ह्यो गट ह्यो दुसरा गट हे दुसरा गट कारण 1 सुरुवातीला आहे म्हणून 1 पुढं काय बघा आता किती शून्य येणार ते पुढं सांगतो बघा तुम्हाला. एकूण शून्य किती आहेत आत 3 मग त्यांचं समान भाग किती करणार इथं याला 1 शून्य देणार ह्याला 1 शून्य देणार ह्याला 1 शून्य आणि काय बघा हे घनमुळामध्ये काय बघा घनमुळामध्ये 10 गुणुले 10 गुणुले 10 ह्याचा अर्थ 1000 असतोय. मग ह्यांच्यातनं फक्त 10 बाहेर काढा फक्त किती 10 बाहेर काढा हे त्याचं उत्तर आलं हे त्याचं काय आलं
उत्तर आलं. वेगळं काही करत बसायचं नाही. ओके, वेगळं काही करत बसायचं नाही. किंवा बघा तुम्हाला घनमुळामध्ये काय दिलेलं आहे, 1 2 3 4 5 6 7 8 दिलेलं आहे. ओके, एवढं दिलेलं आहे आणि त्याचं उत्तर विचारलं तर तुम्ही काय करणार, 1 गुणुले 1 गुणुले 1 तीनच भाग करायचं, एवढं लक्षात ठेवायचं. आता किती शून्य देणार, ह्या 3 एकाला देणार, 1 2 3 बघूया देऊन, ह्या 3 एकाला द्या, ह्या 3 एकाला द्या आणि ह्या 2 एकाला द्या. चालत नाही, इथं अजून एक शून्य पाहिजे. मग इथं अजून एक शून्य पाहिजे. ओके, तर 1000 गुणुले 1000 गुणुले 1000 इथं काय बघा, एवढं याचं घनमूळ असणार आहे. याचं एवढ्याच, हे जे खाली आत दिलेलं ना, समान शून्य बाबा एकाला द्यायच्या. एक एक एकला किती शून्य द्यायच्या, समान शून्य द्यायच्या आणि ह्या तिघांच्यातनं काय बघा, 1000 तिघांच्यातनं किती बाहेर काढणार, 1000 बाहेर काढणार. हेच काय बघा, एवढ्याचं घनमूळ असणार आहे. एवढ्याचं घनमूळ 1000 असणार आहे. तर हे सोपं आहे बघा, तुम्हाला कळालेलं काय आहे का नाही. तर अशा पद्धतीनं घनमूळ काढा हा चॅप्टर इथं काय बघा संपलेला आहे. हे समजलेलं असेल तुम्हाला. एक प्रश्न येतील तर त्यातला सोडायचा नाही. तर आपण इथं थांबू.